नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज मस्त छोलेंची भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य असं आहे. मी छोले रात्री पाण्यात टाकून दिले होते आणि आता काढून घेतलेत. आता यांना 3 शिट्ट्यांवर शिजवायचे आहेत, 3 किंवा 4. तर हे छोले शिजवताना आपल्याला हा मसाला वेलदोडा टाकायचा आहे त्याच्यात, आणि हे छोटस दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे, आणि 2-3 मिरे टाकायचे आहेत. आणि हे यांना 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छोल्यांना. नंतर हे थोडेसे छोले काढलेत मी, यांना तव्यावर भाजून घ्यायचं आधी आणि मिक्सरवर दळून घ्यायचं. याला पाणी टाकून दळायचं किंवा कोरडं दळून घ्यायचं. याला घट्टपणासाठी वापरणार आहे आपण. नंतर हे मसाला बनवणार आहे मी हा घरीच, दुसरा बाहेरचा मसाला काही टाकणार नाही मी. तर याच्यासाठी मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत. नंतर हा थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि हे स्टार फुलचा छोटासा तुकडा घेतलाय. 2 वेलदोडे घेतलेत, 1 लवंग घेतलेली आहे आणि 3 मिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी जावित्री घेतलेली अशी थोडीशी, आणि बडीशोप, धणे आणि जिरं हे असं एकत्र केलेलं आहे मी. आणि असं मंद गॅसवर 1-1.5 मिनिटं परतवून घेतलेले तव्यावर टाकून. आता याचे दळून घ्यायचं याला बारीक, म्हणजे किंचित रवा राहू द्यायचं, इतकंच दळायचं त्याला. तर याला दळून घेऊ आपण मिक्सरवर. नंतर हे कांदा, टमाटा, हिरवी मिरची कापली मी एक, लसूण आलं पेस्ट आहे, थोडस कढीपत्ता आहे, तमालपत्र, जिरं आणि चटणी, एवढ्या वस्तू लागणार आहे फक्त आपल्याला. तर आपण सर्वात आधी हे दळून घेऊ बारीक आणि छोले शिजायला टाकून देऊ कुकरला. आता हे छोले शिजून गेले आपले, 4 शिट्ट्या केल्या मी, अशा प्रमाणे छान शिजून गेले ते. मऊ झालेले ते छान. आता हे कच्चे छोले काढून ठेवलेले मी तव्यावर भाजून घेऊ आपण. तवा तापला आहे. मसाला पण दळून घेतलाय मी, थोडासा किंचित रवा राहू दिलाय मी त्याला. दोन मिनिटं त्यांना परतवून घ्यायचे फक्त. असे डाग पडले का काढून घ्यायचे त्यांना. अशा पद्धतीने ती पेस्ट दळून घेतली मी. थोडी किंचित असं रवेदार ठेवलेली आहे, एकदम चिकननी दळली मी तिला, पाणी घालून दळून घेतलं मी तिला. छोल्यांची पेस्ट ही छोल्यांमध्ये मी मीठ टाकून शिजवून घेतलं होतं. थोडस 1 चमचा तेल टाकलं होतं, असं पोळ्यांचा 1 चमचा, आणि मीठ टाकलं होतं. आता आपण सुरुवात करूया भाजी करायला. ते पोळ्या तेल टाकून द्यायचं. आता कांदे तळून घ्यायचे, तमालपत्र टाकून द्यायचं. त्यांच्यासोबत 1 मिरची कापलेली मी, जास्त तिखट नाही ती, आणि 1 मिरची घेतलेली लाल फ्लेवर साठी. कढीपत्ता टाकून द्यायचा.
लसूणचं आणि अद्रकचं पेस्ट पण टाकून द्यायचं. मध्यम आकाराचे कांदे कापलेत मी ते, आणि एक मोठा टमाटा कट केलेला आहे. असे 50% कांदे तळले गेले का टमाटे आणि कोथिंबीर टाकून द्यायची. टमाटा मऊ होण्यासाठी मीठ टाकून द्यायचं. त्याच्यात चटणी टाकून द्यायची. पाऊण चमचा चटणी टाकते मी. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट कसं आवडतं तुम्हाला त्यानुसार टाका तुम्ही. थोडी हळद टाकते, पाव चमचा. नंतर हा बिर्याणी तो हा बनवलेला मसाला, छोले मसाला हा टाकते मी. गॅस बंद करून द्यायचा. थोडंसं पाणी टाकून द्यायचं किंचित. त्याला तेल सुटेपर्यंत छान होऊ द्यायचा. थोडं झाकण ठेवून द्यायचं एखाद मिनिट, 1-2 मिनिटं झाकण ठेवून देऊ आपण. 1-2 मिनिटं झाल्यावर ते छान तळलं गेलंय, मऊ पण झालेलं आहे. पेस्ट टाकून द्यायची. याच्यात चांगलं परतून घ्यायचंय थोडं, एखाद मिनिट. गॅस थोडा मध्यमच ठेवायचा. आता हे छोले टाकून द्यायचे त्याच्यात. त्याच्यातले मी खडे मसाले सगळे काढून घेतले. छोल्यामध्ये शिजवायला टाकलं होतं मी ते. त्यात तापवलेलं पाणी आहे, जेवढं जरुरी असेल तेवढं टाकायचं. थंड झाल्यावर थोडीशी घट्ट होते ती, त्यानुसार पाणी टाकायचं त्याच्यात. आता याला 1-2-3 मिनिटं मंद गॅसवर म्हणजे आता फुल गॅसवर उकळू द्यायची तिला. नंतर मंद गॅस करून घ्यायचा आणि 2-3 मिनिटं होऊ द्यायची तिला मंद गॅसवर. या स्टेजला याच्यात 1 चमचा तूप टाकून द्यायचं.
तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही तर नाही पण टाकलं तर चालेल. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार झाली आहे. व्यवस्थित दाटसरपणा पण छान आलाय तिला, व्यवस्थित झालेली ती. आता आपण हिला थोडस तडका मारू लसूणचं फक्त. बारीक लसूण चिरलेत मी, कापलेत, आणि तेल टाकलं याच्यात. आपण थोडा तडका मारू याला वरून. ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालणार आहे. तसं बारीक कट केलेत लसूण. चटणी थोडी टाकणार आहे आपण त्याच्यात. थोडे अर्धा किंवा पाव चमचा चटणी टाकायची. कोथिंबीर टाकून द्यायची. गॅस बंद करून द्यायचा. तर अशा पद्धतीने आपली भाजी छोल्यांची तयार आहे. खूप सुंदर लागते. माझी रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत थँक्यू. बाय.